प्रतिसाद आहे. आता पत्रकाराला खोटं बोलून चालतं का? कारण हे सोपं नाही. पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज इतका उसळला आहे की सरकारकडून चाललेला अन्याय नाही सहन करू शकत तेव्हा. आणि पश्चिम महाराष्ट्राचं पूर्ण महाराष्ट्रच कधीच आता कदापि मराठा समाजावर चाललेला अन्याय, मराठा समाजाची जाणून बुजून चाललेली हेळसांड, मराठा समाजाला जे टोमणे दिले जात आहेत जाणून बुजून संपवण्याचे, मराठा समाजाला जे हिणवलं जातं ते मराठा समाजाला आता सहन व्हायला. आमचं पक्का आरक्षण मिळालेलं असं देत नाहीत, याचा अर्थ आता मराठा समाज आंदोलन करून 100% मराठ्यांच्या मागण्या मान्य करणारे नसता आता हे आंदोलन थांबणार नाही. मुख्यमंत्री म्हणतायत की ओबीसी मंत्र्यांना टार्गेट करणं योग्य नाहीये, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही. हे शब्द फडणवीस साहेबांना शोभतच. याच्यात ओबीसी आणि मराठ्याचा काय संबंध? एक राज्य सरकारचा बावनकुळे भाग आहे. केलेली चूक फडणवीस साहेबांकडून आम्हाला ह्या अपेक्षा आहेत की त्यांनी म्हणावं तू चूक केली. मराठ्यांचं वाटलं का करतो? तुला मंत्री केलं म्हणजे तू ओबीसी आणि मराठा करू नको. कारण याच्या आधी ओबीसी आणि मराठा करणारे फडणवीस साहेबांच्या पक्षात नव्हते. फडणवीस साहेबांनी ही डाव टाकून पुन्हा त्यांच्याही पक्षाचा नाश करू नये. त्यांच्या पक्षात कधीही ओबीसीच्या बाजूने मंत्री बोलला, आमदार बोलला असं नाहीये. ते बाकी काळ होतं दुसरीकडे. यांच्या याच्यात रूट पाडून घेऊन त्यांनी मराठी त्यांच्यापासून बाजूला सरकू नये. आणि मी हटत नसतो, मी मुजीत पण नसतो कोणाला. मराठ्यांचं वाटलं केलं तर मी सोडणार नाही. मी केलेली त्यांनी चूक दुरुस्त करून घेणार. नसतं आंदोलन 29 ऑगस्टला खूप मोठं होणार. पण ते म्हणतात की सरकार दबाव खाली चालत नाही आणि नियम बाह्य सुद्धा चालत नाही. हे काय चाललंय मग? प्रमाणपत्र देणं, रद्द करणं, सांगणं, याला नेमबाह्य म्हणत नाही. छत्रपती संभाजीनगरचे प्रमाणपत्र ज्याला जात पडताळणी समितीने आदेश दिलाय की व्हॅलिडिटी देण्यात यावी, याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? काय पक्ष चालवताय, काय सत्ता चालवताय, काय मराठ्यांचं वाटोळं करायला तुम्हाला भोगावं लागणार. तुम्ही मराठीवर अन्याय गेली 50-60 वर्ष मराठ्यांच्या बद्दल असा कधीच आवाज उठला नव्हता किंवा कोण पुढे आलं नाही, त्याबद्दल काय म्हणायचं? नाही, हे बघा, समाजासाठी इमानदारीनं काम करतो आणि समाजाला वाटतं की आहे ते खरं आहे, मी खोटा आरोप करत नाही कधी. त्यांनी मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आणि हे मराठ्यांना सत्य आहे हे मराठ्यांनाच माहीत झालं. मीडिया ट्रायल पण झाली आणि जाणून बुजून रद्द केले गेले. पुढच्याही काळात असं होऊ शकतं. मराठ्यांच्या नोंदी रद्द करणं, मराठ्यांच्या आरक्षणापासून नोकरीपासून लांब ठेवणं सरकारकडून हे होऊ शकतं. म्हणून मराठा खरबडून जागा झाला. खूप मोठी लाटोसाळी राज्यात, खूप मोठी, आणि सरकारला ती परवडणारी नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. मी रोज तेच म्हणतोय, तुम्ही शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी त्यांची चूक सुधरा. तुम्हाला कधीच न बघितलेले दिवस बघावं लागते. मराठ्यांसंदर्भात साताराचे मंत्री असतील, भोसले घराणे असतील, कुणीही मराठ्यांसंदर्भात बोलत नाहीये. मी नुसतं राजेंबद्दलच म्हणत नाही, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचे नेते, आमदार, खासदार, मंत्री आहेत. हीच योग्य वेळ आता जातीच्या लेकराच्या पाठीशी उभा राहण्याची. कारण समाजाचे लेकर संकटात बावनकुळेने तुमच्या नाकावर टिचून त्यांनी जाहीरपणा प्रमाणपत्र दिलंय, प्रमाणपत्र रद्द करायचा आदेश दिलाय. त्यांनी तसे पत्र काढले. आता मात्र सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी जागा होणं गरजेचं. तुम्ही जर जागे नाही झाले ना तर समाजही तुम्हाला कधीच माफ करणार नाही, कधीच. छत्रपतींच्या वारसांना तुम्ही काय आवाहन कराल? साताऱ्यात हे बघा, छत्रपती म्हणजे सगळ्या राजेंनाच नाही तर पूर्ण राज्यभरात जेवढे पक्ष आहेत त्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यांनाच माझं आव्हान आहे की तुमच्या डोळ्यात देखता जर तुमच्या जातीच्या लेकराचं वाटोळं होणार असलं तर तुम्ही गप बसणं योग्य नाही. कारण आपल्यात क्षत्रियाचं रक्त खेळतंय, आपल्यात मराठ्यांचं रक्त आहे, आणि त्याच जातीचं जर प्रमाणपत्र रद्द होणार असली तर तुम्ही एवढे बलाढ्य आमच्या समाजात असून उपयोग काय, असं म्हणायची समाजावर वेळ येईल. आणि ती वेळ येऊ देऊ नका. तुम्ही आता योग्य चान्स आहे तुम्हाला सुद्धा जातीच्या बाजूने उभा राहणं. का? कारण तो सुद्धा समोरून प्रमाणपत्र रद्द करून त्यांनी जातीयवादाची भूमिका घेतली. त्यामुळे अशा जातीयवाद्यांना त्याचा धडा शिकवणं, त्याची जागा दाखवणं ही मराठ्यांच्या नेत्याची जबाबदारी. भाजपमध्ये असल्यामुळे बोलत नाहीत का दोन राजे? मी राजेंबद्दलच बोलत नाही, मी सगळेच सांगतो एकूण. आपली जात आपल्यासाठी महत्वाची आहे. जात मोठी करणं खूप आपली जबाबदारी आहे. त्यामुळं आपण लक्षात घ्या सगळेजण, आता संकटात सापडले जो कोण उतारणार नाही त्याला 100% शिक्का लागणार आहे. जो कोण म्हणतोय तुम्हाला, मी जो कोणी असू दे,
जो आता मराठ्यांच्या बाजूने उठणार नाही त्याच्यावरती आपला मराठ्यांचा रक्ताचा माणूस नाही म्हणून 100% शिक्का पडणार. ओके.